नमस्कार मित्रांनो, मी वाडेकर गुरुजी. ज्योतिष आणि आयुर्वेद या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. माझ्या चॅनलवरती रोज पहा तुमचं राशी भविष्य आणि शुभ अंक. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझा रोजचा व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळेल. एक महत्त्वाची सूचना: हाताने लिहिलेली संपूर्ण जन्मकुंडली मिळेल. दोष आणि उपायसहित व्हॉट्सॲपवर किंवा घरपोच मिळेल. सोबत तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जातील. तारीख 8 मे 2024. तिथी अमावस्या, वार बुधवार, नक्षत्र भरणी, योग सौभाग्य, करण नागा. आजची चंद्र राशी आहे मेष राशी. आजचा राहुकाळ दुपारी 12:17 दुपारी 1:58 मित्रांनो, राहुकाळात कुठलेही शुभ कार्य करू नका, अन्यथा नुकसान होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचं 12 राशींचं राशी भविष्य. मेष राशी. मित्रांनो, आजचा संपूर्ण दिवस तुमच्यासाठी अतिशय चांगला जाईल. फक्त तुम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा. मेहनतीने केलेल्या कुठल्याही कामात तुम्हाला निश्चित यश मिळेल. तुमच्या राशीच्या विद्यार्थ्यांना एखाद्या नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळेल. आज तुम्हाला वडीलधाऱ्या व्यक्तींचा पाठिंबा मिळेल आणि तो पाठिंबा तुम्हाला तुमचं करिअर पुढे नेण्यास मदत करेल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले सरकारी काम आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आज तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. मित्रांचा सल्ला आज तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल, त्यामुळे तुम्ही यशस्वी व्हाल. आजचा संपूर्ण दिवस तुमच्यासाठी उत्तम असेल. तुमच्या प्रयत्नांमुळे परिस्थिती अनुकूल होत राहील. परंतु कोणतंही मोठं काम करण्यापूर्वी त्याची सकारात्मक आणि नकारात्मक बाजू या दोन्हींचा विचार करून निर्णय घ्यावा. आज विद्यार्थी अभ्यासासाठी गंभीर राहतील. अनोळखी लोकांवर अजिबात विश्वास ठेवू नका. व्यवसाय करत असाल तर सध्याची सर्व कामं सुरळीत चालू राहतील. आज तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. आज विद्यार्थ्यांना शिक्षकांचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळेल. आगामी काही काळात तुमच्या महत्त्वाकांक्षा वाढू शकतात. तुमच्या बोलण्याने सगळेजण प्रभावित होतील. लवकरच तुमच्यावर काही नवीन जबाबदारी टाकली जाईल, परंतु ती तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडाल. आज तुमच्या राशीच्या लोकांना एखाद्या मोठ्या कंपनीकडून मुलाखतीसाठी फोन येऊ शकतो. आज तुम्ही धार्मिक कार्यात रस घ्याल किंवा एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. कुटुंबासोबत आणि सदस्यांसोबत आज वेळ वाया घालू शकता. एखादा मोठा निर्णय घेणे तुमच्यासाठी कठीण होईल. ऑफिसमध्ये जास्त काम केल्यामुळे थकवा येण्याची शक्यता आहे. आज तुमचं मन अभ्यासात रमेल. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 1 आणि 6. वृषभ राशी. मित्रांनो, आज तुम्हाला अशा लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे जे तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेण्याचा विचार करत आहेत. ते ओळखून तुम्हाला त्यांच्यापासून दूर राहावे लागेल. आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय छान असेल. तुम्हाला अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील, ज्या तुम्ही चांगल्या प्रकारे हाताळाल. तुमच्यासोबत काम करणाऱ्या लोकांकडून तुम्हाला मदत मिळेल. मित्रांच्या मदतीने तुमचं काम आणि नियोजन यशस्वी होईल. आजचा दिवस
तुमच्या व्यक्तिमत्वाला उंचवण्यासाठी चांगला आहे. तसेच कमी मेहनतीमध्ये जास्त फळ तुम्हाला आज मिळेल. अनेक दिवसांपासून कार्यालयातील प्रलंबित असलेली कामं तुम्ही सहज पूर्ण करू शकाल. शिवाय तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून संपूर्ण सहकार्य मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. मुलाबाळांकडून तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी होतील. आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला आज स्वस्थ वाटेल. घरासाठी काही नवीन वस्तूंची खरेदी होण्याची शक्यता आहे. तसेच नातेवाईकांची रेलचेल राहील. आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ नक्कीच मिळेल. काही रचनात्मक कार्यात जर तुम्ही असाल तर तुम्हाला त्यातून प्रसिद्धी मिळेल. आर्थिक बाबतीत लाभ होईल. तुमचं भविष्य सुधारण्यासाठी तुम्ही काही नवीन पावलं उचलाल, ज्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या सकारात्मक विचारसरणीचा तुम्हाला फायदा होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. व्यावसायिक असाल तर कामांमध्ये आर्थिक काळजी घ्या. प्रतिस्पर्ध्यापासून तुम्हाला सावध राहावे लागेल. बाहेरची बाधा होण्याची शक्यता आहे. आज हाताखाली काम करणाऱ्या लोकांना जास्त रागवू नका. तुमच्या उत्कृष्ट व्यक्तिमत्वामुळे आणि वर्तवणूक कौशल्यामुळे सामाजिक उपक्रमांमध्ये तुमची प्रतिभा समोर येईल. एखाद्या व्यावसायिक सहलीची आज तुम्ही बेत आखू शकता. कौटुंबिक कामं पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आजचा तुमचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 1 आणि 6. मिथुन राशी. मित्रांनो, अचानक काही नातेवाईक तुमच्या घरी आज येऊ शकतात, ज्यामुळे घरातील वातावरणात काही बदल घडतील. परंतु काळजी नसावी, ते बदल चांगलेच असतील. एखाद्या प्रकरणामध्ये तुम्ही अडकण्याची शक्यता आहे, परंतु ते टाळलेलेच बरे. त्यामुळे कोणाशीही बोलताना तोंडावर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस मोठ्या लोकांसाठी फायदेशीर राहील. मेहनतीच्या जोरावर कामात तुम्हाला यश मिळेल. जर एखाद्याला पैसे उधार देत असाल तर त्याच्याशी संबंधित लेखी पुरावे ठेवणे महत्त्वाचे आहे. आज तुम्हाला तुमच्या मुलांच्या यशाचा अभिमान वाटेल. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. आज तुम्ही काही विशेष यश मिळवण्याचा प्रयत्न कराल, ज्यामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात यशस्वी व्हाल. आज अचानक काही खर्चही उद्भवतील. तुम्हाला निर्णय घेताना काही अडचणी येत असेल तर एखाद्या वरिष्ठ व्यक्तीचा सल्ला जरूर घ्यावा. त्यावर उपाय नक्कीच सापडेल. आर्थिक बाबतीत कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन घेणे योग्य राहील. तुमचा जोडीदार आज तुमच्यासोबत बाहेर फिरायला जाण्याचा हट्ट करू शकतो आणि तुम्ही त्याला नकारही देऊ शकत नाही. मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असेल. आज तुम्हाला सकारात्मक विचारांच्या लोकांच्या संपर्कात राहण्याची संधी मिळेल. आज तुमच्याकडे असलेली मौल्यवान वस्तू म्हणजेच पैसा जपून ठेवा आणि अनावश्यक वाढत्या खर्चावरही तुम्हाला अंकुश लावावा लागेल. आज विद्यार्थी मित्रांना करिअरशी संबंधित काही समस्या जाणवतील. व्यवसायातील बहुतांश कामं वेळेवर पूर्ण होतील, परंतु अतिरिक्त कामाचा बोजा अजूनही तुमच्यावर राहील. काही दिवसांपूर्वी व्यवसायात घेतलेले ठोस आणि महत्त्वाचे निर्णय आज तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. आजचा दिवस तुमच्यासाठी खास असेल. तुम्हाला तुमच्या व्यवसायानिमित्त एखादी चांगली बातमी कानावर पडण्याची शक्यता आहे. काही विशेष काम पूर्ण झाल्याने
तुमचं मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 1 आणि 6. कर्क राशी. मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी थोडासा मेहनतीचा असणार आहे. मालमत्तेशी संबंधित कोणतंही प्रकरण प्रलंबित असेल तर ते आज पूर्ण होईल. यश मिळवण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल, परंतु त्याला बुद्धिमत्तेची जोड असेल तर तुम्ही निश्चित यशस्वी होऊ शकता. इतरांच्या बोलण्यावर पटकन विश्वास ठेवू नका, तरच तुमचं काम लवकर पूर्ण होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे, परंतु व्यवसायात असाल तर निष्काळजी राहू नका. प्रत्येक काम नियोजन करून पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नोकरी करणाऱ्या लोकांना काही नवीन जबाबदारी दिली जाऊ शकते, जे तुम्ही चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकता. आज तुम्हाला विशेष यश मिळेल, परंतु तुम्हाला तुमच्या कामात समर्पित राहावे लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासासंदर्भात, करिअर संदर्भात मेहनतीचे अनुकूल परिणाम पाहावयास मिळतील. आजचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे. आज केवळ नम्रतेने वागाल आणि लवचिक राहाल तरच यश मिळेल. कौटुंबिक नात्यांमध्ये तुम्हाला जवळीकता आणावी लागेल. आज तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात. स्थावर मालमत्तेशी संबंधित कामं पूर्ण होतील. आज जोडीदाराच्या कामांकडेही तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. नोकरीमध्ये नवीन यश आणि प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला आज फायदा होऊ शकतो. तसेच ग्रहमान आहेत. घरगुती आणि जीवनावश्यक वस्तूंची खरेदी कराल. आज तुमचे सर्व व्यवहार जलद गतीने पूर्ण होतील. एखाद्या विश्वासू आणि खास व्यक्तीची आज तुम्हाला तुमच्या कामात मदत मिळेल. आजचा तुमचा दिवस शांतपणे जाईल. एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटाल, ज्या व्यक्तीकडून तुम्हाला जीवनाचे नवीन धडे मिळतील. आज लोक तुमच्या मेहनतीचे अनुसरण करतील आणि तुमच्या मेहनतीने प्रभावित होतील. आज तुमचा बराचसा वेळ ऑफिसच्या काही कामात व्यस्ततेत जाईल. तुमच्या राशीच्या विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन शिकायला मिळेल आणि तुमचा अभ्यासाकडे कल वाढत जाईल. रोजच्या तुलनेत आज चांगलाच नफा मिळेल. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 1 आणि 6. सिंह राशी. मित्रांनो, जे कोणी विद्यार्थी तुमच्या राशीचे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना लवकरच यश मिळण्याची शक्यता आहे. तुमचं पद आणि क्षमतेनुसार तुम्हाला काम करावे लागेल. आज तुमची सर्व कामं यशस्वी होतील. तुम्हाला तुमच्या कामामध्ये अधिक लक्ष देण्याची गरज राहील. आज तुम्ही एखाद्या मित्राबरोबर फोनवर बोलाल, त्यामुळे तुम्हाला आनंद होईल आणि काहीतरी नवीन ऐकायला मिळेल. ऑफिसच्या मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचे बेत आखले जातील. मित्रांनो, आज तुम्हाला तुमच्या वरिष्ठांची सेवा करण्याची संधी मिळेल. सर्व प्रकारची कामं हाताळण्यास आज तुम्हाला तयार राहावे लागेल. विचारपूर्वक केलेल्या कृतीतून तुम्हाला निश्चित फायदा मिळेल. प्रयत्न करत राहा, नक्कीच यशही मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आनंद देणारा आहे. तुमच्या चांगल्या कामाचं कौतुक केलं जाईल. आज महिलांसाठी अत्यंत चांगला दिवस राहणार आहे. आज तुम्हाला तुमचा व्यवसाय पुढे नेण्याची चांगली संधी मिळेल. ज्या व्यक्तीला एकेकाळी तुम्ही मदत केली होती ती व्यक्ती आज तुम्हाला उपयोगी पडेल. तुमची आध्यात्मिक रुची आज वाढेल. आज तुमची सर्व कामं तुम्ही तुमच्या पूर्ण क्षमतेनुसार कराल. स्वतःवर विश्वास ठेवणे आज गरजेचे राहील. एखाद्या जुन्या
मनातील प्रिय व्यक्तीशी बोलून आणि भेटून तुम्हाला आनंद वाटेल. आजचा संपूर्ण दिवस तुमचा काहीतरी नवीन शिकण्यामध्ये जाईल आणि तुम्हाला मिळालेली माहिती तुम्हाला भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. परंतु आळस आणि सुस्ती सोडून कामात लक्ष घालण्याची गरज राहील. मित्रांनो, व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी एखादी नवीन योजना राबविण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर तुम्हाला करावा लागेल. तुमची सर्व कागदपत्र सुरक्षित ठेवा. आज तुमची नियोजित कामं वेळेवर पूर्ण होतील. तसेच काही कामं वेळेपूर्वी पूर्ण केल्यामुळे तुम्हाला आनंद होईल. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 1 आणि 6. कन्या राशी. मित्रांनो, ज्या लोकांना मानसिक समस्या आहेत त्यांना त्यावर मात करण्यासाठी आज उपाय मिळेल. आज कोणाशीही बोलताना तुम्हाला तुमच्या भाषेत गोडवा ठेवावा लागेल. तुमच्या राशीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाबद्दल आज काही चांगली माहिती मिळेल आणि ते अभ्यासात जास्तीत जास्त वेळ घालवतील. तुमचा अभ्यास पाहून कुटुंबातील सदस्यांना अतिशय आनंद होईल. आजचा दिवस तुमच्या राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. बऱ्याचशा जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडण्यास तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या बाजूने प्रत्येक लोक सकारात्मक राहतील. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये संयम आणि नम्रता ठेवावी लागेल. एखाद्या जुनाट समस्यावर मित्रांशी चर्चा होईल. आज तुम्हाला काही समस्यांवर उपाय देखील सापडू शकतात. मित्रांनो, तुमच्या सल्ल्याचा इतरांना फायदा होईल. आज तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. व्यावसायिक असाल तर एखादी चांगली बातमी मिळेल. आज तुम्हाला तुमचे अनावश्यक खर्च कमी करावे लागतील. तुमच्यासाठी संपूर्ण दिवस चांगला जाणार आहे. एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. कोणत्याही विशिष्ट कामामध्ये इतरांशी बोलताना आर्जवता ठेवावी. आज एखाद्या विषयातील जाणकार व्यक्तीसोबत महत्त्वाच्या कामावर चर्चा होऊ शकते आणि योजना आखू शकतात. तुमची योजना भविष्यामध्ये यशस्वी होईल. कुटुंबातील संबंधित कोणत्याही समस्या आज संपण्याची शक्यता आहे. तुम्हाला इतरांच्या गरजा आणि भावना सांभाळून घ्यावे लागतील. कोणत्याही कामामध्ये कोर्ट केसमध्ये अडकणार नाहीत याची दक्षता घ्या. कोणतेही काम करताना शांततेने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कोर्टातील जुनी कामं निकाली निघू शकतात. इतरांना समजून घेण्यात तुम्ही मोठ्या प्रमाणात यशस्वी व्हाल. कोणतेही काम करताना संयम आणि शहाणपणा बाळगा. कोणालाही कटू बोलणे टाळा. कोणाचं मन दुखवणं आज टाळण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक बाबतीवर तुमचे पैसे आज खर्च होऊ शकतात. एखादं नवीन काम सुरू होईल. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 1 आणि 6. तुळ राशी. मित्रांनो, आज तुमचं वैवाहिक जीवन आनंदित राहील. लेखन क्षेत्रातील संबंधित लोकांना एखादी नवीन संधी मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे. आज तुम्हाला असे काही मिळेल ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होतात. आज तुमच्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचा किंवा अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेऊन एखाद्या महत्त्वाच्या विषयात तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न कराल. आज तुम्ही तुमचं सर्व काम कठोर परिश्रम, संयम आणि समजुतीने पूर्ण कराल. तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या असू शकतात आणि तुमची व्यस्तता वाढू शकते. जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा राहील. आज तुमची सकारात्मक विचारसरणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे.
वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला तुम्हाला ऐकावा लागेल. तुमचं वर्तन लवचिक ठेवावे लागेल आणि इतरांचं म्हणणं समजून घ्यावं लागेल, तरच तुम्हाला यश मिळू शकते. आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील आणि दिवसभर मन आनंदी राहील. आज लोकांना तुमचं वागणं खूप आवडेल, त्यामुळे तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. तुमचा जोडीदार आज तुम्हाला तुमच्या कामात साथ देईल. ऑफिसमध्ये आज जास्तीचं काम असल्यामुळे स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी वेळ काढणे कठीण होईल, परंतु काम वेळेवर पूर्ण केल्यास तुम्हाला आनंद होईल. येत्या काही दिवसांमध्ये बढतीची अपेक्षा तुम्ही ठेवू शकता. त्या दृष्टीने तुम्हाला प्रयत्न करावे लागेल. घरगुती जीवनातील जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल. विद्यार्थी असाल तर आज सर्व कामं पूर्ण करण्याची शक्यता आहे. कुटुंबात येत्या काही दिवसात धार्मिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवावे लागेल. आज तुमचं काम तुम्ही कोणावरही लादू शकत नाही. सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि चुकीच्या सवयींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. आज तुम्हाला एखादी गोड बातमी मिळेल. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 1 आणि 6. वृश्चिक राशी. मित्रांनो, आजचा संपूर्ण दिवस तुमचा व्यस्त असेल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर एखादी नवीन जबाबदारी सोपवू शकतात, जी तुम्ही मेहनतीने पूर्ण कराल आणि तुमच्या कामाबद्दल तुमची प्रशंसा होईल. आज तुमच्यासाठी उत्पन्नाचा एखादा नवीन स्रोत निर्माण होईल. तुमची आर्थिक बाजू मजबूत राहील. कला साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना आज आदर सन्मान मिळेल. क्रीडा जगताशी संबंधित लोकांना आज सराव करावा लागेल. भरपूर सराव केला तरच तुम्हाला यश मिळेल. आज तुम्हाला तुमच्या पालकांचे आर्थिक बाबतीत सहकार्य मिळेल. तुमचा एखादा जुना मित्र तुमच्या घरी तुम्हाला भेटण्यासाठी येऊ शकतो. नवीन मालमत्ता खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. आज संपूर्ण दिवस तुमच्यासाठीच अनुकूल असणार आहे. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. समाज हितासाठी केलेल्या कामाचं कौतुक केलं जाईल. आज तुम्हाला तुमचं मत तुमच्या वरिष्ठांसमोर मांडण्याची संधी मिळेल आणि सकारात्मक प्रतिसाद मिळेल. आज महिला आपल्या जोडीदाराला काहीतरी गोड बनवून खायला देऊ शकतात, त्यामुळे दोघांच्या नात्यातील गोडवा वाढू शकतो. तुमचं आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्हाला व्यायाम करावा लागेल आणि तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये योगाचा अवलंब करावा लागेल. धार्मिक कार्यात मन लावल्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. वडीलधाऱ्या व्यक्तींचं सहकार्य पावलोपावली तुम्हाला असेल. नशिबाची संपूर्ण साथ आज तुम्हाला मिळेल. आज तुमच्या हातून एखादी मोठी कामगिरी होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मन जिंकण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांची आज निवड होईल. आज तुम्हाला कौटुंबिक सदस्यांकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. घरातील वृद्धांच्या तब्येतीची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. या कामात तुम्हाला भावा बहिणींचे सहकार्य राहील. आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 1 आणि 6. धनु राशी. आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. काही कामाबद्दल तुम्ही उत्साही असाल. काम सहज आणि वेळेवर पूर्ण होईल. आज तुमची आर्थिक बाजू
मजबूत असेल. आज तुम्हाला कोणत्याही प्रकल्पात तुमच्या जोडीदाराचं सहकार्य मिळेल, जे तुम्हाला यश मिळवण्यासाठी उपयुक्त ठरेल. आज काही तुमच्या मनामध्ये जबरदस्त कल्पना येऊ शकतात. विद्यार्थी असाल तर त्या कल्पनांचा जास्तीत जास्त फायदा होईल. आज तुम्ही तुमचा बहुतांश वेळ मोबाईलवर गेम खेळण्यात वाया घालवू शकता, ज्यामुळे तुमचा अभ्यासात रस कमी होईल. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचे बेत आखू शकता. आज इतर लोकांशी तुमचा संवाद साधला जाईल. कोणत्याही कायदेशीर बाबींमध्ये अडकण्याचा प्रयत्न करू नका. आज तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. त्यामुळे भविष्यातील समस्यांपासून तुमचं रक्षण होईल. आज तुम्ही तुमचं काम सामान्य गतीने पूर्ण कराल. एखादं नवीन काम सुरू करावायचं असेल तर आजचा दिवस शुभ आहे आणि त्या कामात तुम्हाला चांगलंच यश मिळण्याची शक्यता आहे. आज तुमचा जोडीदार तुम्हाला एखादी गोड बातमी सांगू शकतो. त्यामुळे कुटुंबात आनंददायक आणि आल्हाददायक वातावरण राहील. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात दानधर्म करा, ज्याचं तुम्हाला पुण्य मिळेल. एखाद्याला पैसे दिले असतील तर आज तुम्हाला ते परत मिळू शकतात. मित्रांसोबत तुम्ही आज एखादी गुंतवणुकीशी संबंधित योजना आखू शकतात, परंतु विचारपूर्वक निर्णय घ्यावा. भविष्यकाळाशी संबंधित एखादा व्यवसाय तुम्ही करू शकता. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस अतिशय शुभ राहील. तुमचं वैवाहिक जीवनात आज आनंद राहील. धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढेल. आज तुम्ही एखाद्या सत्संगाचं आयोजन करू शकता, ज्यामुळे घरातील वातावरण उत्साही राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 1 आणि 6. मकर राशी. मित्रांनो, आज तुमच्या घरामध्ये उत्साहाचं वातावरण राहील. घरातील ज्येष्ठ मंडळींची विशेष काळजी घ्या, त्यामुळे त्यांचं तुमच्यावरील प्रेम वाढू शकते. आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय आनंदाचा असणार आहे. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्ही नवीन योजना आखाल, ज्यामुळे तुमचं यश गगनाला भिडेल. आज तुम्हाला तुमचा बालपणीचा मित्र भेटेल. जुन्या आठवणी ताज्या होतील. मनोरंजनामध्ये आज अधिक रस घ्याल. सांधेदुखीचा त्रास काही लोकांना जाणवण्याची शक्यता आहे. आज कुटुंबामध्ये आनंद आणि शांतीचे वातावरण असेल. आज तुमच्या मनामध्ये एखादी कथा लिहिण्याचा विचार येऊ शकतो. आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला जाणार आहे, परंतु वाढत्या खर्चामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. बजेटचं पालन करण्याचा प्रयत्न करा. मालमत्तेच्या कोणत्याही व्यवहारामध्ये घाई करू नका. आज तुम्हाला राजकारणाशी संबंधित मोठ्या नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. आज एखादी जुनी समस्या सोडवण्यासाठी योजना आखू शकता. एखाद्या मित्रासोबत काही वाद सुरू असतील तर ते आज संपण्याची शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरेल. मित्रांनो, आज तुम्हाला काही नवीन लोक भेटतील. वडीलधाऱ्या व्यक्तींकडून भरपूर पाठिंबा आणि सहकार्य मिळेल. आज तुम्ही आनंदी असाल. एखाद्या शुभ कार्यक्रमात उत्साहाने सहभागी व्हाल. धार्मिक कार्यात श्रद्धा
आणि विश्वासाने पुढे जाल. आज तुम्हाला एकापेक्षा अनेक स्रोतांमधून उत्पन्न मिळेल. कारभार आणि प्रशासनाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. भविष्यात योग्य परतावा मिळू शकतो, त्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करा. आज अनोळखी व्यक्तींपासून सावध राहा. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 1 आणि 6. कुंभ राशी. मित्रांनो, पैशाच्या बाबतीत आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. तुम्ही तुमच्या कामात यश मिळवाल आणि सर्वांना सोबत घेऊन जाल. स्पर्धेची भावना तुमच्या मनात कायम राहील. रक्ताच्या नात्यावर पूर्णपणे विश्वास ठेवाल. एखादी नवीन योजना तुमची यशस्वी होईल. पैशांबाबत योग्य निर्णय घेऊ शकता. गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस अतिशय शुभ आहे. एखाद्याला पैसे दिले असतील तर नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो, परंतु शांत आणि संयमाने पैसे परत मागून घ्यावेत. कुटुंबातील एखाद्या समस्येबद्दल तुम्हाला वाईट वाटण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आज नशिबाची साथ मिळाल्याने तुमचं कोणतंही काम सहज पूर्ण होईल. जुन्या चुका परत करू नका. कुटुंबातील किंवा मनातील कोणतीही महत्त्वाची माहिती बाहेरील व्यक्तीसोबत शेअर करू नका. आज तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. एखादं कायदेशीर प्रकरण दीर्घकाळापासून प्रलंबित असेल तर ते पूर्ण झाल्याची वार्ता तुम्हाला मिळेल. खूप दिवसानंतर एखाद्या मित्राला भेटण्याची संधी मिळेल. प्रवास करत असाल तर आज प्रवास टाळण्याचा प्रयत्न करा. प्रवासात नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यवसायातील योजनांमुळे तुम्हाला चिंता जाणवेल. संकटात सापडलेल्या मित्राला मदत करण्याची संधी मिळाली तर ती जरूर करा. तुमच्या मुलांकडून एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते. आज तुम्हाला तुमच्या मनातील भावना तुमच्या प्रिय व्यक्तीसमोर व्यक्त करण्याची संधी मिळेल आणि त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कामाच्या ठिकाणी नवीन योजना आखू शकता. त्यामध्ये तुम्ही व्यस्त असाल. आजचा दिवस तुम्हाला तुमच्या कामामध्ये हुशारीने पुढे जावे लागेल. कोणाच्याही बोलण्यात फसू नका, अन्यथा वाद होऊ शकतात. गुप्त शत्रूंपासून तुम्हाला सावध राहावे लागेल. कोणत्याही योजनेत पैसे गुंतवताना सावध राहा. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 1 आणि 6. मीन राशी. मित्रांनो, उत्पन्न आणि खर्चामध्ये आज तुम्हाला संतुलन राखण्याची गरज राहील. आजचा दिवस तुमचा स्वतःचा असेल. तुमचं उत्पन्न लक्षात घेऊन खर्च केल्यास ते तुमच्यासाठी चांगले राहील. वाहन वेगवान चालवताना काळजी घेणे आवश्यक आहे. आज तुमच्या घरी पाहुण्यांच्या आगमनामुळे वातावरण प्रसन्न राहील. तुम्ही तुमच्या घरी नवीन वाहन आणू शकता. कोणत्याही कायदेशीर प्रकरणाचा बराच काळ वाद सुरू असेल तर आज तुम्हाला त्यात विजय मिळेल. मनामध्ये कोणताही संभ्रम ठेवू नका. तुमचे विरोधक तुमच्या कामात काही अडथळे निर्माण करतील. आज तुम्हाला विचारपूर्वक पाऊल टाकावे लागेल. कौटुंबिक समस्या तुम्हाला आज छळू शकतात. कुटुंबातील तज्ज्ञ लोकांचा सल्ला घ्या. आज तुम्हाला आरोग्यविषयक संबंधित काही समस्या जाणवू शकतात. असे झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मित्रांनो, आज तुम्हाला जुन्या एखाद्या गुंतवणूक योजनेमधून चांगलीच रक्कम हातात मिळेल, परंतु
वायफळ खर्च करण्यापेक्षा ती रक्कम पुन्हा गुंतवलेली बरी. आज तुम्हाला प्रवास होण्याची शक्यता आहे आणि प्रवास करताना काही महत्त्वाची माहिती मिळेल. तुमच्या मनावर कामाचा जास्त ताण असेल. आज तुम्हाला सहकार्यांची मदत मिळेल. तुमच्या जोडीदाराकडून भरपूर सहकार्य मिळेल आणि मानसिक शांतता लाभेल. कामाशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला एखाद्या वरिष्ठ मंडळीचा सल्ला घ्यावा लागेल. आज होणारा प्रवास तुमच्यासाठी नशीब पालटणारा ठरेल. आजचा दिवस सकारात्मक परिणाम दाखवून देईल. कुटुंबातील सदस्यांकडून काही चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल. गुप्त शत्रूंपासून सावध राहण्याचा प्रयत्न करा. त्यांची प्रत्येक चाल तुमच्यासाठी घातक ठरू शकते. एखाद्या विषयावर पालकासोबत मनमोकळ्यापणाने चर्चा करू शकता. त्यातून निश्चित मार्ग निघेल. मित्रांनो, भूतकाळातील चुकांमधून तुम्हाला शिकावं लागेल. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 1 आणि 6.